पुण्यातील रायरेश्वर किल्ल्यावरील पठार रंगीबेरंगी फुलांनी बहरलं। फुलांच्या अभ्यासासाठी अभ्यासकांची पावलं रायरेश्वर किल्ल्याकडे वळली। नंदुरबारच्या तोरणमाळ परिसरामध्ये दाट धुक्याची चादर। परिसरात 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानंतर दाट धुकं। साताऱ्यामधल्या कास पठारावर रंगीबेरंगी फुलांसोबत पर्यटकांना रानगव्याचं दर्शन। कास पठारावर पर्यटकांची गर्दी। पुण्यामध्ये कोथिंबिरीच्या दरामध्ये मोठी घसरण। 100 रुपयांच्या जुडीला फक्त 10 ते 20 रुपयाचा दर। आवक वाढल्यानं कोथिंबिरीच्या दरामध्ये घसरण। चाळीसगावच्या केळीला दिल्लीकरांची पसंती। शेतकऱ्यांना चांगला भाव दिसत असल्यामुळे दिलासा। जळगावमधल्या महिंदळेमधील ब्रिटिशकालीन पाझर तलाव ओव्हरफ्लो। तलाव 100% भरल्यानं परिसरातील सिंचन पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला। चाळीसगावच्या पाटणा शिवारामध्ये पावसामुळे बंधारे ओव्हरफ्लो। पाटणा शिवारातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मिटला। धाराशिवच्या परंड्यामध्ये सीना कोळगाव धरण 100% भरलं। सीना नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा। परंडा तालुक्यामधील 8700 हेक्टर क्षेत्र प्रकल्पावर अवलंबून। भुसावळच्या हातनूर धरणाचे 4 दरवाजे पूर्ण क्षमतेनं उघडले। धरणातून सध्या 47,393 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। अहमदनगरच्या कोपरगावमध्ये अतिवृष्टीमुळे उभं पीक पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला। शासनानं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वदूर पावसाची हजेरी। अनेक ठिकाणी पिकांचं मोठं नुकसान। शेतामध्ये पाणीच पाणी। नाशिकच्या लासलगावमध्ये परतीच्या पावसामुळे शेती पिकांना फटका। शेतामध्ये पावसाचं पाणी साचत असल्यानं पीक खराब होण्याची भीती। तातडीनं शेती नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी। अकोला जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा 57,000 हेक्टरवरील पिकांना फटका। 57,319 शेतकऱ्यांचं नुकसान। धुळ्यामध्ये बारीपाडामध्ये वनभाजी महोत्सव निमित्तानं विविध स्पर्धांचं आयोजन। 16 महिला बचत गटांनी घेतला भाग। जळगावच्या कोकिळ पाटील यांना राजनंदिनी संस्थेतर्फे राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्कार प्रदान। अनिष्ट प्रथा परंपरा नष्ट करण्यासाठी केलेल्या कार्याची दखल। लातूरमधल्या रेणा साखर कारखान्यामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प सुरू। कारखान्याच्या 22व्या सर्वसाधारण सभेमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन। हरिभाऊ बागडेंच्या हस्ते नॅचरल शुगरच्या लाभांशाचं वाटप। धाराशिवच्या कळंब तालुक्यामधल्या रांजणीमध्ये कार्यक्रम संपन्न। आमदार सत्यजित तांबेंच्या नेतृत्वात 5000 युवकांचं शिवनेरी किल्ल्यावर श्रमदान। तरुणांनी शिवरायांच्या विचारांचे ब्रँड अँबॅसेडर होऊन करावं, आमदार सत्यजित तांबेंची प्रतिक्रिया। परिवर्तन घडवण्यासाठी कुटुंबातून बाहेर पडलोय, शरद पवारांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी। माढ्याचे आमदार बबनराव शिंदेंचे पुतळे धनराज शिंदेंकडून बंडखोरी। माढा विधानसभेसाठी मवियाकडून शिवतेज सिंह मोहिते पाटील इच्छुक। शिवतेज सिंह माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणे। मोहिते कुटुंबाचे याबाबत मात्र मौन। सोलापूर भाजप उपाध्यक्ष मळसिद्ध मुगळे यांनी आमदार सुभाष देशमुखांना दिला आव्हान। यंदा एकच निर्धार, भूमिपुत्रच आमदार। सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये लागले बॅनर। कार्यकर्त्यांच्या मागणीचा विचार करून पुढील निर्णय घेणार, भाजप नेते हर्षवर्धन पाटलांचं वक्तव्य। तुतारीसोबत चला असं काहींचं मत, तर अपक्ष लढा असा काहींचा सूर असल्याचीही पाटलांची माहिती। हर्षवर्धन पाटलांशी मी स्वतः बोललोय, तुतारी नाही तर ते भाजपतच राहतील असं त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलंय। सुधीर मुनगंटीवारांचा दावा। इंदापूर विधानसभेसाठी आज बारामतीच्या गोविंद बागेमध्ये बैठक। हर्षवर्धन पाटलांना पक्षामध्ये घेऊन उमेदवारी देण्याबाबत कार्यकर्त्यांचा विरोध। इंदापुरातील कार्यकर्ते आज मोठ्या संख्येनं बारामतीमध्ये जमणार। बदल्यांसाठी उद्यापर्यंत मुदत, निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला निर्देश। विधानसभा निवडणूक प्रक्रिया 26 नोव्हेंबरपूर्वी पूर्ण होणार। पंतप्रधान मोदी आज पुणे मेट्रोचं ऑनलाईन उद्घाटन करणार। भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक आणि स्वारगेट कात्रज मेट्रो मार्गाचं भूमिपूजनही मोदींच्या हस्ते होणार। उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज नागपूरच्या कळमेश्वरमधील शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण। मालवण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवरायांच्या पुतळ्याची सुरक्षा तपासणी पूर्ण। मनोज जरांगे दसऱ्याला नारायणगडावर मेळावा घेण्याची शक्यता। जरांगेंच्या सहकाऱ्यांकडून मेळाव्याची चाचपणी। राज्यात सोमवारपासून हर घर दुर्गा योजनेची लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांच्या हस्ते शुभारंभ होणार। कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढांची घोषणा। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, अभिनेत्री अदा शर्माचीही उपस्थिती असणार। अमरावतीच्या अचलपूर शहरामध्ये आज नितेश राणेंच्या उपस्थितीमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा। राणेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून हाय अलर्ट जारी। परभणीमध्ये मराठा समन्वयक सुभाष जावळे यांच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस। ईडब्ल्यूएस बहाल करण्याच्या मागणीसाठी उपोषण। सोमवारी 6व्या दिवसापासून पाण्याचा त्याग करण्याचा इशारा। बुलडाण्यामधल्या चिखली ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय कक्षामध्ये ठाकरे गटाचा ठिया। शवविच्छेदनासाठी नातेवाईकांकडून पैसे घेत असल्याचा आरोप। मदतीचा हात एकनाथ उपक्रमांतर्गत जळगावच्या अमळनेरमधील टाकरखेडेमध्ये मोफत भांडे वाटप। बांधकाम कामगारांना भांड्यांचं वितरण।
पुण्याच्या भोर तालुक्याच्या 156 ग्रामपंचायतीमधील 205 शिपायांचं मानधन रखडलं. मानधन रखडल्यानं ऐन सणासुदीमध्ये कर्मचाऱ्यांची आर्थिक अडचण.